नमस्कार मंडळी. प्रत्येकाच्या यशामागे आणि उत्तम व्यक्तिमत्वामागे एका माऊलीचे हात असतात. आई ही घराची CEO असते, जी संपूर्ण कुटुंब नियोजनाने सांभाळते आणि डायरेक्टर बनून आपल्या आयुष्याला मूल्यांची योग्य दिशा दाखवते. आजच्या धावपळीच्या जगात आपण कितीही मोठे झाले तरी आईने दिलेल्या संस्काराची शिदोरीच आपल्याला योग्य वाट दाखवत असते. मदर्स डे निमित्ताने प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्रींनी त्यांच्या आईबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. कमळी मालिकेतील कमळी म्हणजे विजया बाबर सांगते की तिच्या कुटुंबात आजही सर्व सण अतिशय पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. मुंबईत राहून ही गावची परंपरा जपण्याचे संस्कार आईकडून मिळाले आहेत. सणांचा उत्साह आणि त्यामागचे महत्त्व मला मनापासून उमजले आहे. तिच्या स्वभावात असलेला हट्टीपणा हा नकारात्मक नसून आईकडून मिळालेल्या जिद्दीपणा आणि ध्येय गाठण्याची सकारात्मकता आहे. आईमुळे माणसं जोडण्याची कला मी शिकली आहे. आई गृहिणी असताना घराची सर्व कामे सांभाळून शिवणकामाचा छंद जोपासायची. हे पाहून मला वाटते की आई होणं ही मुळातच मोठी जबाबदारी आहे. देवाला सगळीकडे पोहोचणे शक्य नसते, म्हणून त्याने आई घडवली. त्यामुळे आईला घरची CEO आणि संस्काराची डायरेक्टर म्हणणे अगदी योग्य आहे. सनई चौघडेमधील पमा म्हणजेच मेघना एरंडे जोशी यांच्या मते आई ही कुटुंबाची आधारस्तंभ असून ती योग्य दिशा दाखवत असते. आई झाल्यानंतर माझ्या आयुष्यात कोणताही छंद मागे सुटला नाही. उलट मुलीच्या रूपात मी स्वतःचं बालपण पुन्हा अनुभवायला सुरुवात केली. आई झाल्यामुळे माझ्यातील बेजबाबदारपणा जाऊन मी अधिक समजूतदार आणि खंबीर झाली. माझ्या मुलीच्या इराच्या बाबतीत निर्णय घेण्यात मी आता खूप ठाम असते. आजच्या बदलत्या काळात चांगुलपणा ही एकमेव शिदोरी मी आपल्या मुलीला देऊ शकते. शुभ श्रावणी मालिकेतील श्रावणी म्हणजे वल्लरी विराज म्हणते, मला आईने एक मोलाची शिकवण दिली आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपला मूळ स्वभाव आणि तत्त्वे कधी सोडू नये. आईकडून मला नियोजनबद्धता आणि शिस्त हे गुण वारसा हक्काने मिळाले आहेत, ज्याचा उपयोग मला आता मालिकेच्या शूटिंगच्या धावपळीत होतो. आईची कामातील निरंतरता आणि कधीही न थकण्याची वृत्ती मला थक्क करते. तुला जपणार आहे मालिकेतील मीरा म्हणजे महिमा म्हात्रे आपल्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचे आणि प्रोफेशनल राहण्याचे सर्व श्रेय आईला देते. घोडस्वारीचा स्नेह करताना अपघात होऊनही केवळ 15 दिवसात मी कामावर रुजू झाले. हे धाडस मला आईकडूनच मिळाले. माझी आई केवळ गृहिणी नसून वडिलांच्या व्यवसायातही खांद्याला खांदा लावून काम करते. घर आणि व्यवसाय यांचा समतोल कसा साधावा हे मला आईकडून शिकायला आवडेल. सुरुवातीला शिक्षिका असलेल्या आईने संसारासाठी नोकरी सोडली तरीही हार न मानता व्यवसायात यश मिळवले, याचा मला अभिमान वाटतो. नुकताच माझा साखरपुडा झाला आहे. लग्नानंतर घरच्या माणसांना आणि विशेषतः आईच्या हातच्या जेवणाला मी खूप मिस करेन.